शेतकरी जे आहेत त्या बारामती आतमध्ये आलेले आहेत. ताई काय सांगाल, दादांच्या विना ही निवडणूक जी आहे ती होती आपली. आपण पाहिलं तर सगळ्या निवडणूक आला की दादांचा एक टच वेगळा असतो. मात्र आज दादांच्या निधनानंतर ही पहिलीच त्यांच्याच विधानसभेत ही निवडणूक आहे. कशी काय भावना आहे? खरं तर आम्ही कधीच आजपर्यंत बारामतीसाठी कधी असं निवडणुकीच्या दरम्यान आम्ही कधी आलं नव्हतो. आजही आम्हाला विश्वास बसत नाही की दादा आमच्यामध्ये नाही आहेत. कुठे ना कुठंतरी दादांचा तो रुबाबदार चेहरा, दादांचा तो एकंदर रुबाबदार व्यक्तिमत्व, धडाडी व्यक्तिमत्व, दादा ज्या पद्धतीनं सभेला यायचे, ह्या सगळ्या गोष्टी आजही तशाच पद्धतीनं आमच्या स्मरणामध्ये आहेत आणि कायम राहतील. जे दुःख आम्हाला 2-2.5 महिन्यापूर्वी दादा गेल्यानंतर होतं, आजही ते दुःख आहे आणि कायम ते त्या ठिकाणी मनामध्ये राहील. आणि एका बाजूला दादा नाहीत आणि ही सभा या ठिकाणी होत आहे, हे खऱ्या अर्थानं अतिशय आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा खूप भावनिक झाला तुम्ही. अतिशय दुःखद आहे. आम्हाला आजही विश्वास बसत नाही. मी 2-3 वेळा इथं प्रचाराच्या निमित्ताने येऊन गेली, प्रत्येक प्रशासकीय इमारत बघितली, प्रत्येक विकासाचं काम बघितलं, लावलेलं प्रत्येक रोपटं बघितलं की दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि ज्या पद्धतीनं दादा असं अचानक आम्हाला सगळ्यांना सोडून गेले, आजही आम्हाला विश्वास बसत नाही की ते नाही आहे. आजही भास होतो की ते हाक मारतील आणि ते झटकन कुठून तरी येतील. पण आज ही पोटनिवडणूक होत आहे. सुनेत्रा काकी या निवडणुकीला अतिशय आव्हानात्मक, म्हणजे भावनिक आणि खऱ्या अर्थानं ज्या मानसिकतेतून आणि ज्या प्रसंगातून ते या निवडणुकीला सामोरं जात आहेत, हे त्यांच्यासमोरचं सुद्धा एक अतिशय अवघड आणि खऱ्या अर्थानं वेदना देणारे हे संबंध दिवस त्यांच्या याने राहिलेले आहेत. पण आमच्या सगळ्यांची कार्यकर्ता म्हणून हीच इच्छा आहे की अधिकाधिक मताधिक्यांनी आदरणीय सुनेत्रा काकी निवडून याव्या. आज या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा येणार आहेत. अर्ज दाखल करायच्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब आलेले होते. आज त्यांच्या वतीने उदयदादा सामंत येणार आहेत, रामदास आठवले साहेब येणार आहेत, महायुतीचे इतरसुद्धा नेते मंडळी येणार आहेत. आणि ज्यांनी आदरणीय सुनेत्रा काकींना पाठिंबा दिला आहे त्यातलेही येणार आहेत. आदरणीय खासदार सुप्रियाताईसुद्धा आजच्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते असतील, प्रदेश अध्यक्ष असतील, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, प्रफुल्लबाई असतील आणि मंत्रिमंडळ विधिमंडळातील तर आम्ही सगळे आहोतच. सुप्रिया सुळेंचं तुम्ही आता नाव घेतलं, विलिनीकरणाच्या कुठेतरी आशा पल्लवित व्हायला लागल्या. सुप्रिया सुळे या सभेला जे आहेत ते आले आहेत की युतीचा हा मेळावा आहे, त्यामध्ये आता महाविकास आघाडीच्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कुठेतरी विलिनीकरणाची नांदी दिसते असं वाटतंय. खरं तर माझी म्हणजे मी एक कार्यकर्ता म्हणून जर मला आपण विचारलं तर बारामती हे आमच्या सगळ्यांसाठीच एक आमच्या मनामधलं एक हळवा कोपरा जो आपण म्हणतो, तर याला महायुती आजची होणारी सभा, एका बाजूला आदरणीय सुनेत्रा काकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या उमेदवार आहेत, पण आदरणीय श्रद्धेय पवारसाहेब असतील, गेल्या जवळपास 60 वर्षापेक्षाचा अधिक कालावधीमध्ये सुरुवातीला हे रोपटं जे आहे ते श्रद्धेय पवारसाहेबांनी लावलं आणि पुढं त्याला वाढवण्याचं काम हे आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून झालं. नंतरच्या कालावधीमध्ये सुप्रियाताईंनीसुद्धा अजितदादा आणि त्यांनी एकत्रितपणाने काम केलं. आज सुनेत्रा काकी त्या ठिकाणी आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून ते विराजमान झालेले आहेत. त्यांच्यासहित आज जयदादा, पारदादा असतील, हे सुद्धा त्या ठिकाणी विकासात्मक दृष्टीने या संबंध ह्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत. आणि सुरुवातीलाच ज्या वेळेला निवडणूक जाहीर झाली त्यावेळेला श्रद्धेय पवारसाहेबांनी असेल, सुप्रियाताईंनी त्यांच्या पक्षाने या ठिकाणी घोषित केलं की दादांच्या पश्चात एक कुटुंब म्हणून किंवा बारामती म्हणून ते इथं समोर उमेदवार देणार नाहीत. आम्ही त्याबद्दल कार्यकर्ता म्हणून किंवा सगळ्यांनी त्यांचे ऋणही व्यक्त केले. आणि खरं तर जे पेरतात, ज्यांचं ते मूळ असतं, त्यांना त्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व किंवा त्या सगळ्या गोष्टींची त्यांची अटॅचमेंट ही मोठी असते. जशी आमच्या सगळ्यांच्या आमच्या मतदारसंघाची अटॅचमेंट आहे,
तसं पवार कुटुंबाची ही बारामतीची अटॅचमेंट आहे. त्याच्यामुळे आज जे इथं सुप्रियाताई येणार आहेत त्या सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी येणार आहेत. जयदादांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं की राजकीय भूमिका जरी त्यांच्या वेगवेगळ्या असल्या तरी कुटुंब म्हणून हे त्यांचं एक संघटित राहण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी सुद्धा भावना व्यक्त केल्या आणि त्यातून आज जर त्या या ठिकाणी प्रचाराला येत असतील तर याला कुठल्याही राजकीय ह्याच्यात न टाकता ते बारामती म्हणून जो त्यांच्या सगळ्यांसाठीच हा एक भावनिक क्षण आहे आणि हा भावनिक प्रसंग आहे, त्यातून त्या एकमेकांसाठी ते उभे आहेत. ह्यातून त्या चष्म्यातून जर आपण बघितलं तर मला वाटतं याच्यामध्ये कुठली शंका कुशंका किंवा कोणी हरकत किंवा वेगळ्या पद्धतीचं मत व्यक्त करण्याचं काही कारण येणार नाही. विलिनीकरणाच्या चर्चाच थांबलेल्या पाहायला मिळतात का आपल्याला? नाही, मी त्याच्यावर बोलण्यासाठी एक फार छोटीशी कार्यकर्ता आहे आणि आमचे जे वरिष्ठ असतील दोन्ही पक्षांचे ते त्या संदर्भामध्ये आमच्या पक्षाचं नेतृत्व आदरणीय सुनेत्रा काकी करतात. तिथं श्रद्धेय पवारसाहेब, सुप्रियाताई, इतर त्यांची त्या ठिकाणी नेतेमंडळी आहेत. त्याच्यामुळे आमच्यासाठी जो निर्णय सुनेत्रा काकी घेतील कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्यासोबत त्या निमित्ताने. सुनेत्रा पवार जो आहे निर्णय घेतील त्याला कार्यकर्ते म्हणून आमचा पाठिंबा जो आहे तो असणार आहे. या संदर्भात विलिनीकरणासंदर्भात जे आहे आता आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, बारामती, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.